नमस्कार, मी बाळा बांगर. आपण आपल्या घरामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये आपल्या सुखरूप असतो. कारण आपल्या संरक्षणाची जिम्मेदारी आपल्या देशाच्या जवानांनी घेतलेली असते, आपल्या देशाच्या सैनिकांनी घेतलेली असते. ते आपलं संरक्षण आपल्या सीमेवर करत असतात. म्हणून आपण आपल्या गावी, आपल्या दारात, आपल्या घरात सुरक्षित असतो. पण ज्यावेळेस हे सैनिक देशाची सेवा पूर्ण करून आपल्या गावामध्ये येतात, त्यांना आपण माजी सैनिक म्हणलो जातो. ह्याच माजी सैनिकांना ज्यावेळेस आपल्या गावामध्ये, आपल्या मातीमध्ये ते वापस येत असतात आपल्या देशाची सेवा करून, त्यावेळेस त्यांच्यासोबत किती वाईट कृत्य घडू शकतं किंवा त्यांना किती समाजाकडून वाईट प्रकारे त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतं. त्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो, ते म्हणजे आपले माजी सैनिक जालिंदर सानप. जालिंदर सानपवर 8 दिवसापूर्वी एक भयंकर मॉब लिचिंग, एक भ्याड हल्ला झाला. पण समाजामध्ये प्रसार माध्यमातून जाताना एकच बाजू दाखवण्यात आली की त्यांची चूक होती व त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला, त्यांनीच तिथे जाऊन त्रास केला. त्यांच्याकडून हल्ला झाला तर एक लक्षात घ्या, कधी पण नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यांच्याकडून हल्ला झाला आहे तर त्यांना एवढी जखम कशी झालेली आहे बघा. इकडे घे. हा पूर्ण अंगावर संपूर्ण चहा वगैरे, हा काय चहा वातला ना अंगावर संपूर्ण. अंगावर चहा होता. ओके ओके, अंगावर चहा वातला. इथे ही जखमा बघा. डोक्यामध्ये काय मारलं होतं? रॉडने मारलं. हे अजून या जखमा बघा, या सोप्या नाही येत जखमा, या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या जखमा आहेत या. आणि आपल्या भारतीय सैन्य दलाचे वाबाडे काढणाऱ्या ह्या जखमा आहेत. मी आत्ताच म्हणलं, नाण्याच्या दोन बाजू असतात. एक बाजू आपण प्रसार माध्यमावर पाहिली, दुसरी बाजू स्वतः माजी सैनिक जालिंदर सानप हे सांगतील. मी तुमचं नाव सांगा. मी जालिंदर सानप, माजी सैनिक. मी मागच्या 8 दिवसापूर्वी संध्याकाळी 9-9:30 वेळेच्या टायमाला ड्युटीवरून आलो असता माझ्यावर तिथं गाडा लावते चहाचा, मेन मेन रोडवर, कुठे? कालिका नगर बालेपीर कालिका नगर मध्ये. तर त्यांना यापूर्वी मी सांगितलं होतं की तिथं गाडा लावू नका. हा. आमची गाडी घासली होती एकदा तिथं, ते ट्रॅफिक जाम होते तिथं. तर त्याचाच राग त्यांनी मनामध्ये धरला माझ्या. मनामध्ये राग धरून हल्ला केला. हा, मनामध्ये राग धरून रॉडने हल्ला केला आधी. आणि त्याच्यानंतर चहा चहा उकळता चहा पतिल्यामधला तो माझ्या डायरेक्ट पोटावर, छातीवर, गळ्यापासून तर बेंबीपर्यंत, आणि हाताला इकडं दोन्ही हात भाजलेले आहेत. आणि मला 5-6 दिवस झालं काही जास्त बोलता येत नव्हतं. त्याच्यामुळं मला प्रसार माध्यमासमोर त्याच्यासमोर बोलता पण आले नाही. आणि मी 18 वर्ष आर्मीमध्ये नोकरी केली. पण मला असं जातीभेद हे आम्हाला आमच्या जन्मात कुणी शिकवलं पण नाही. आणि माझा जरी गुन्हा असेल तर त्यांनी मला एखादी कारनामा हाणायची, काय हाणायची, जळतं उकळता चहा आणि रॉडने मारहाण करणे, ही कोणती माणुसकी झाली? बरोबर. कशासाठी? मी काय दुश्मन होतो का? तो माणूस माझ्या ओळखीचा पण नाही आणि काहीच नाही. डायरेक्ट मॉब जमा होतो आणि सीसीटीव्ही कॅमेरे खाली करतात. म्हणजे काय, माझ्या जिवंत मारायचं का माणसाला? अशा घटना वारंवार होतात. त्या घटना झाल्या नाही पाहिजे. आणि कायदेशीर असं लढा देणार आहे मी तर यापूर्वी कुणी दिला नसणार. ह्या घटना बालेपीरमध्ये वारंवार घडत असतात, पण कुणी पण प्रसार माध्यमावर समोर येत नाही. आणि नाण्याच्या, सर तुम्ही म्हटलात नाण्याच्या दोन बाजू असतात, माझी बाजू कुणीच दाखवली नाही. मला हल्लं, मी सर एकदम एखाद्या आपल्या अंगावर जळता चहा उकळता टाकला कुणी तर माणसाचा मला काय करावा काहीच सुधारलं नाही एकदम. बरोबर. आणि त्याच्यामुळे माझ्याकडून आहे का, मी ते गाडा त्याचा दिला फेकून. मी त्याला बरोबर नाही, नाही. मला समजलंच नाही. मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माणूस हा प्रतिकार केला मी त्यांना. माझ्यावर इतके लोक ते समोर होऊन मी घाबरलो होतो. काय करावं? मी जर गट बसलो तर मला जिवंत मारला असतं ते त्या दिवशी. बरोबर. आणि जिवंत मारल्याचं मला आता 5-6 दिवस, आता कालपासून थोडं बरं वाटायला लागले. आधी बोलता पण येत नव्हते, नरड्यापासून मला बोलता येत नाही, सगळं जळून गेलंय माझं सगळं एकदमच असं. आणि खालीपर्यंत पण मला एकदमच असं तोंड एकदम बेकार परिस्थिती आहे. या लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत सर्वजण तुमच्या. हो सर. हे पहा, ते एक देशाचे माजी सैनिक आहेत. त्यांचं एक म्हणणं आहे की माझी काही चूक पण झाली असेल, चूक तर झालेली नाही म्हणतात, पण झाली पण असेल, तरी मला तुम्ही 1-2 झापड्या मारायच्या. मग झापडा मारायच्या नव्हत्या तर पोलिसांमध्ये तक्रार करायची. बालेपीर हा भाग, कालिका नगर भाग हा बीडमध्येच आहे. पण ही काय मारण्याची अमानुष पद्धत नाहीये, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. ज्या व्यक्तीने भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्ष सेवा केली, त्यानंतर आपल्या मातीमध्ये आले, त्यांना जर अशी वागणूक भेटत असेल तर हे फार चुकीचं, आणि म्हणजे हे कृत्याला शब्दच नाहीये.
पण त्यांनी जर सांगितलं की कायदेशीर लढा देणार आहेत, त्या लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, ते एक देशाचे माजी सैनिक आहेत. त्यांच्याकडून एखादी घटना चुकीचं ते झालं पण असेल, पाऊल पडलं पण असेल त्यांचं म्हणणं आहे की, पण ते तर नाहीतच म्हणतात. पण ज्यावेळेस आपण प्रसार माध्यमावर पाहिलं, पण मी तुम्हाला एक सांगतो, प्रसार माध्यमावर पण काय जेवढ्या गोष्टी येत असतात त्या तथ्य नसतात. त्यांना जी प्राथमिक माहिती मिळते त्याप्रमाणे ती माहिती पुढे प्रसार माध्यमावर, पेपरद्वारे, न्यूजपेपरद्वारे, सोशल मीडिया वगैरे येते. पण ही घटना भयंकर माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. मेजर साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही ह्या घटनेमध्ये कुठेही खचून जाऊ नका. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्यात तुमच्या सोबत राहणार आहोत. आणि त्यांनी एकदा त्यांचं जे म्हणणं सांगितलं आहे त्याच्यावर सगळ्यांनी विश्लेषण करा आणि खोलपर्यंत विचार करा. काही झालंय बघा, समाजामध्ये आपण वावरत असताना, सार्वजनिक जीवनात कुणाचेही छोटे मोठे वाद होत असतात, समज गैरसमज असतात, पण मारण्याची ही पद्धत नसती. मारण्याची ही, हल्ला करण्याची, मॉब लिचिंगची ही पद्धत नसती. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. चुकीची म्हणण्यापेक्षा एकदम अमानुष पद्धत आहे. कॅमेरे खाली करून घेतात सर मारण्यासाठी. तिथं कॅमेरे सीसीटीव्ही लावलेले, कॅमेरे खाली केले तिथं. नाही, आता ह्या पुढे आपण ह्या लढ्यात सोबत थांबू. सर असं माझ्या बरोबर झालाय हल्ला, पण त्याच्यानंतर दुसऱ्या बरोबर कुणाबरोबर मी नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे मी कायदेशीर लढाई लढणार शेवटपर्यंत. आणि बरोबर. त्या आधी मी कधी जाती भेद हे ते कधीच केलं नाही. आम्ही कोणत्या जातीचं आहेत, आर्मीमध्ये 18 वर्ष नोकरी केली, पण कधीच कोणती जात काय हे ते काय आम्हाला काहीच माहिती तुमचा नव्हतं. जात धर्मच भारतीय आहे ना. सगळं तुम्ही आपण देशाची सगळं सेवा भारतीय करता. आहेत. आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. जर दोन भावामध्ये भांडणं होते. ह्याची तक्रार केलेली आहे का, कंप्लेंट वगैरे? हो, तक्रार केलेली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आपण. ठीक आहे, आपण त्याचा पाठपुरावा करू. हो सर. पोलीस अधीक्षक साहेबांचे आम्ही सर्वजण सामाजिक कार्यकर्ते भेट घेतो. हो सर. माझ्यासोबत अविनाश सानप, मला बरेच न्याय जण मिळवून आहेत. द्या सर तुम्ही. हो, आम्ही न्यायाच्या लढ्यात तुमच्या सोबत आहोत. हे बघा, शरीराची किती हानी झालेली आहे आणि समोर घेतो. शेवटचा पुन्हा एकदा मी जाताना दाखवतो. हे बघा, शरीरावर किती अत्यंत प्रकारे ह्या किती भयंकर जखमा झालेल्या आहेत. पुन्हा हे इथे बघा, इथे पण टाके पडलेले आहेत त्यांना. आणि डोक्यामध्ये ते म्हणतात की रॉडने मारहाण झालेली वगैरे. हे डोळ्यांनी आपण बघून बघणारे दृश्य आहेत हे. तरी माझी सगळ्यांना विनंती आहे, समाजामध्ये समज गैरसमज असतात, कधी अनेक भिन्न भिन्न विचारधारा असतात, पण ही विचारधारा भिन्न भिन्न असल्या, समाजामध्ये एकमेकांना विरोध असला, कुणाला त्रास असेल तरी पोलीस मध्ये तक्रार द्यावा. लय फार झालं तर त्यांचं म्हणणं, मला एक दोन झापड हाणले असतं तरी काय नव्हतं. ते एवढ्या मोठ्या मनाने सांगतात माझे सैनिक. चूक असताना नसताना ती विषय तो नाही, पण ही मारण्याची पद्धत नाही. ह्या त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध तर करतच आहोत, पण आम्ही ह्या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत आहोत अशी त्यांना आम्ही गवाही शब्द देतो. तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही सोबत आहोत. ठीक आहे. आणि सर्व माजी सैनिकांना तुम्ही काय याच्यावर हे देतात का? म्हणजे हो सर, सर्व माजी सैनिकांनी एकमेकांची मदत केली पाहिजे. आणि आपण जसं देशावर वेगळीत राहिलो तसं सर्व गावामध्ये पण एकजुटीने राहिले पाहिजे. ही मी सर्वांना माजी सैनिकांना विनंती आहे. माजी सैनिक जालिंदर सानप हे लोटस हॉस्पिटल इथे सध्या उपचार घेत आहेत. सर्वांनी येऊन त्यांचे मनोधैर्य वाढावे, मनोबल वाढावे. या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं त्यांना सगळ्यांनी भेट घेऊन गावे द्यावं, त्यांचा आत्मविश्वास वाढत. जय हिंद.